नमस्कार. आज आपण भारतातील अवयवदान या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत. अवयवदान म्हणजेच ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन किंवा ऑर्गन डोनेशन आणि त्याचं ट्रान्सप्लांटेशन इन इंडिया. त्याचा डेटा आपण बघणार आहेत. नोटोचा रिपोर्ट आलेला आहे आणि त्या रिपोर्टनुसार काय आहे काय नाही आपण सगळं बघतोय. एका दृष्टीत जर तुम्हाला सांगायचं असेल तर एकूण जे ऑर्गन ट्रान्सप्लांट झाले भारतामध्ये 2025 मध्ये 20,138 आहेत. एकूण संख्येत म्हणजे अब्सोल्यूट नंबरमध्ये भारत हा 3रा नंबरचा देश आहे. त्याच्यानंतर लिव्हिंग डोनरमध्ये जगात प्रथम आहे. बघा, जगात प्रथम आहे लिव्हिंग डोनर. पुढे बघणार आहे आपण. त्यानंतर 0.8 पर मिलियन ऑफ पॉप्युलेशन. डिसीज डोनेशन, दोन प्रकारचे डोनेशन आहे. एक तर लिव्हिंग डोनर आहे आणि एक डिसीज आहे. म्हणजे जिवंतपणी असताना, म्हणजे जिवंत असताना आपलं ऑर्गन एखादं डोनेट करायचं. आपण पुढे पाहू कुठल्या ऑर्गन आपण डोनेट करू शकतो आणि कुठल्या ऑर्गन डोनेट करू शकत नाही. आणि मृत झाल्यानंतर कुठले ऑर्गन आपण डोनेट करू शकतो, किती काळामध्ये ते करू शकतो, हे सगळं आपण बघणार आहे. भारतामध्ये हे जे जिवंत डोनर आहेत ना, म्हणजे जिवंतपणी असताना जे लोक ऑर्गन डोनेट करतात त्याचं प्रमाण खूप जास्त आहे मृतपेक्षा. कारण एकदा मृत झाला माणूस की आपण नॉर्मली युजली त्यांचे जे नातेवाईक असतील किंवा अन्य कोणी असतील ते ऑर्गन डोनेशन्सला विरोध करतात, नॉर्मली करत नाहीत. ते फक्त 0.8 आहे. आपण पुढे बघूया. हा डेटा फक्त आत्ता लक्षात राहू द्या. तुम्ही जसं पुढे जाल तसं चर्चेत तुम्हाला कळेल. बरं, हा आता विषय चर्चेचा काय आहे, हा मुद्दा घेण्यामागे काय कारण आहे? ठीक आहे. 16th भारतीय अवयव दिन साजरा करण्यात आला. कधी? 3 ऑगस्टला. तेव्हा नोटोचा रिपोर्ट सुद्धा आला. नोटो म्हणजे ती ऑर्गनायझेशन आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची जी ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन, ऑर्गन डोनेशन याच्या संबंधी रूल्स रेग्युलेशन सगळं काही बघते. ती आहे नोटो. ठीक आहे, NOTTO. ठीक आहे. तर एका वर्षातील सगळ्यात जास्त ट्रान्सप्लांट्स 2025 मध्ये झालेले आहेत. 2025 मध्ये सगळ्यात जास्त ट्रान्सप्लांट झालेत मागच्या वर्षातल्या किती दिवसापासून. त्यानंतर 5 लाखापेक्षा जास्त लोकांनी शपथ घेतली की आम्ही आमचं ऑर्गन ट्रान्सप्लांट करणार आहोत. ती शपथ कुठे घ्यायची? तर ही जी नोटो वेबसाईट आहे का त्याच्यावर घ्यायची आहे. ठीक आहे. आता नवीन डिजिटल व धोरणात्मक पावले उचलली गेली, जसं की ई प्रत्यारोपण प्लॅटफॉर्म, नोटोचं मोबाईल ॲप आहे. वर्षभरात एक कॅम्पेन होतं, जुगजुग जिओ कॅम्पेन किंवा जुगजुग जिओ अभियान. त्याच्या अंतर्गत आपण ऑर्गन डोनेट करू शकतो. त्याचे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत, ऑर्गन डोनेट करणं किती चांगलं हे सगळं सांगितलंय. ऑर्गन डोनेशन्स म्हणजेच अवयवदान म्हणजे नेमकं काय? बरं, निरोगी अवयव, रोगी नाही, निरोगी अवयव किंवा टिश्यू हे नंतर ऍड केलं. अगोदर टिश्यू नव्हतं. टिश्यू एका व्यक्तीकडून काढून दुसऱ्या व्यक्तीकडे, ज्या व्यक्तीला त्याची गरज आहे तिकडे ट्रान्सप्लांट करणे म्हणजेच अवयवदान होय. सिंपल आहे. आता हे अवयवदान दाता जिवंत असू शकतो किंवा मृत्यूनंतर दान करू शकतो. 2 प्रकारचं आहे. इथं लिहिले मी, हे बघा, 1 आणि 2 प्रकार. 1 आणि 2 तुम्हाला इथून लक्षात आलं असेल. जिवंत दाता म्हणजे लिव्हिंग डोनर. जिवंत असताना डोनेट करू शकतो का आपण? आपल्या ऑर्गन एखादं डोनेट करू शकतो का? अवयव डोनेट करू शकतो का? तर यस, करू शकतो. कम्प्लिटली सेफ आहे. 18 वर्षावरील निरोगी व्यक्ती, बघा 18+ पाहिजे त्यासाठी. प्रामुख्याने नियर रिलेटिव्ह म्हणजे भाऊ, बहीण, आई, वडील असतील, ठीक आहे, भाचा असेल, पुतण्या असेल, पुतणी असतील, या सगळं नियर रिलेटिव्ह असले पाहिजे. म्हणजेच कमर्शियल स्केलवर नसलं पाहिजे. नो कमर्शियलायझेशन. दान करता येतं. काय करता येतं हे बघा. एक किडनी दान करता येते तुम्हाला. तुम्ही काय जिवंत असताना डोनेट करू शकता. 1 किडनी, आपल्याकडे 2 किडनी असतात, त्यातली 1 किडनी तुम्ही डोनेट करू शकता. त्यानंतर लिव्हरचा काही भाग, आपला जो लिव्हर आहे त्या लिव्हरचा काही भाग सुद्धा तुम्ही डोनेट करू शकता. आणि बोन मॅरो, या 3 गोष्टी तुम्ही डोनेट करू शकता जिवंतपणी किती करू शकता? 3 गोष्टी. कुठल्या? 1 किडनी, लिव्हरचा काही भाग आणि बोन मॅरो. बरोबर. दाता आणि रुग्ण दोघेही जिवंत असतात. एक नियोजित शस्त्रक्रिया केली जाते, ऑपरेशन्स केलं जातं, त्या ऑपरेशननुसार ते सगळं केलं जातं. समजलं? जिवंत म्हणजेच लिव्हिंग डोनर. आणि मी तुम्हाला जे सांगत होतो, भारतामध्ये 85% जे दान केलं जातं का, हे लिव्हिंग डोनरचं केलं जातं. आणि जे मृतदाता म्हणजे डिसीज डोनर आहेत, जे मेल्यानंतर जे दान केलं जातं त्याचं फक्त भारतामध्ये प्रमाण 15% आहे. म्हणजे बघा भारतात किती कमी आहे. म्हणजे जिवंतपणी दान करणाऱ्याची संख्या ही मृत दान करण्याच्या संख्येपेक्षा कैक पटीनं जास्त आहे, 4-5 पटीनं जास्त आहे. बरं, मेल्यानंतर आता एखादा व्यक्ती मृत्यू पावला, हे कायद्यानं कसं ठरवलं जातं? कायद्यानं ठरवलं जातं की ब्रेन स्टेम डेथ, मेंदूचे कार्य कायमचे थांबले, व्हेंटिलेटरवर जरी असेल ना पण हृदय सुरू आहे तरी पण त्याला मृत डिसीज डोनर घोषित केलं जाऊ शकतं आणि केलं जातं लिगलच्या अंतर्गत. म्हणजे तुमचा मेंदू काम करणं बंद पडला आहे परंतु हृदय चालू आहे, तरी तुम्हाला लिगली मृत तुम्ही आहात. बायोलॉजिकली म्हणजेच मेडिकली तुम्ही मृत नाहीत तिथं, परंतु लिगली आहात. बरं का, लिगली आहात. डोनेशन देऊ शकतो का? तर हो, हृदयक्रिया थांबल्यानंतर डोनेट करू शकतो आपण. ठीक आहे. याला मानलं जातं मृत्यू, परंतु जोपर्यंत हृदय थांबत नाही तोपर्यंत तुम्ही डोनेट करू शकत नाही. आता दान काय करता येतं बघा. किडनी तिकडे पण करता येतं. लिव्हरचा भाग तिकडे करता येतो, लिव्हर इथं करता येतं बघा. हार्ट आणि लंग, पँक्रियाज, इंटेस्टाईन, हे जे आहेत ना हे खूप महत्वाचं आहेत. हार्ट, लंग, पँक्रियाज, इंटेस्टाईन, टिश्यूज. म्हणजे एक दाता 8 जणांचे प्राण वाचू शकतो आणि 50+ जणांचे जीवनमान सुधारू शकतो टिश्यूच्या माध्यमातून, जर तुम्ही एकदम हेल्दी इंडिव्हिज्युअल असाल तर. ठीक आहे. तर हे झालं लिव्हिंग आणि हे झालं डिसीज.
आता भारतातील अवयवदान म्हणजे जे काही ऑर्गन ट्रान्सप्लांट आहे त्याच्या कायदेशीर तरतुदी कुठल्या कुठल्या बघ. ही प्रक्रिया चालू कधीपासून झाली? ती झाली 1994 पासून, 1994 पासून चालू झाली. सगळ्यात पहिल्यांदा ब्रेन स्टेम डेथला कायदेशीर मान्यता देण्यात आली. म्हणजेच जर तुमचा ब्रेन बंद पडलाय, हृदय चालू असेल, तरी पण तुम्हाला मृत असं घोषित केलं जाऊ शकतं. ते मान्यता देण्यात आली. आणि आणखी एक आहे, अवयवाची जी खरेदी विक्री करतात लोक, त्यावर दंडनीय गुन्हा म्हणजे तो अपराध ठरेल असं सांगितलं. आणि नियर रिलेटिव्हची व्याख्या स्पेसिफाय केली. नियर रिलेटिव्ह कोण? मी तुम्हाला जर सांगितलं, आई, वडील, भाऊ, बहीण, पुतना, पुतणी, हे सगळे जवळपासचे. ठीक आहे. तर त्यानंतर 1994 नंतर 2011 आला, 14, 23 आणि 26. म्हणजे जसं तुम्ही प्रोग्रेसिव्ह इयर घेत आलात ना, तसं तसं सुधारणा जास्त टायटन होत झाल्या. ठीक आहे. नवीन मार्गदर्शक तत्वे आली, बरंच काही आलं. म्हणजे आता जर सध्या जर आपण लिगल फ्रेमवर्क बघितलं, ते बऱ्यापैकी रिफाईंड आहे आणि जे इंटरनॅशनल स्टँडर्ड्स आहेत त्याला कंप्लायंट आहेत, हे आपल्याला म्हणता येईल. बरं, भारताची कामगिरी तुम्हाला जर सांगायचं असेल 2013 ते 2025 मध्ये बघा, एकूण ऑर्गन ट्रान्सप्लांट बद्दल बोलतोय, डोनर नाही. एकूण ऑर्गन ट्रान्सप्लांट म्हणजे डोनर किती असू द्या, पण ट्रान्सप्लांटेशन किती झालं हे महत्वाचं आहे ना. तर 2013 मध्ये जवळपास 5,000 झालं होतं, 4,990, आणि आज 1,000 ते 20,000 आहे. आणि 5,000 म्हणजे किती पटीनं वाढलं? हे झालं 4x, 4 पटीनं वाढले. ठीक आहे. हेच तुम्हाला इथं सांगितले, 4 पटीनं वाढले. आणि हे 85% काय आपण सांगितले? लिव्हिंग डोनर आहेत. 5 लाख लोकांनी सांगितलंय स्वतःहून की बाबा आम्ही ऑर्गन डोनर डोनेट करायला रेडी आहोत. ठीक आहे. म्हणजे डिसीज डोनर आणि डिसीज डोनरचं 25 आणि 25 मध्ये तुलनेत हे आहे, कंपॅरिझन आहे. बरं, 2013 ते 2025 पर्यंत 4 पट वाढले ट्रान्सप्लांट. बरं, आता कोणती राज्य आघाडीवर आहेत? सगळ्यात डिसीज डोनरमध्ये, बरं का, डिसीज डोनरमध्ये. कारण जे लिव्हिंग डोनर आहे ना, त्याच्यापेक्षा डिसीज डोनर खूप महत्त्वाचं, कारण ते फक्त 15% भारतात आहेत. मृत झाल्यानंतर कोण डोनेट करतं? सगळ्यात जास्त आहे कर्नाटक, तामिळनाडू. हे बघा, तामिळनाडू नंबर 1 वर आहे. नंबर 1 तामिळनाडू, नंबर 2 तेलंगणा, साऊथचेच राज्य आहे. नंबर 3 वर येतो आपला महाराष्ट्र. नंबर 4 परत कर्नाटक. म्हणजे पहिल्या टॉप 5 मध्ये महाराष्ट्र आणि गुजरात आहे. फक्त महाराष्ट्र नंबर 3 वर आहे. म्हणजे आपण चांगल्या पोझिशनला आहे. ठीक आहे. ट्रान्सप्लांटची सगळ्यात जास्त संख्या कुठे? ट्रान्सप्लांट म्हणजे हे डोनर आहेत. डोनर म्हणजे जे दान करतात ते आहेत. आणि ते दक्षिणेचं वर्चस्व आहे सदन कंट्रीचं. त्यापैकी सुमारे 60% पेक्षा अधिक फक्त दक्षिणेकडील राज्यातून येतात. जेवढे मृत पावतात ना, मेल्यानंतर डोनेट करा असं जर सांगत असतील, अख्ख्या पूर्ण भारतातून फक्त साऊथमधनं 60% येतं. परंतु लागतं कुठं? लागतं सगळीकडे. का दिल्ली NCR मध्ये सगळ्यात जास्त आहे. त्यानंतर तामिळनाडू आणि महाराष्ट्र जेवढं डोनेट करतं तेवढंच ट्रान्सप्लांट करतं. म्हणजे मोठामोठी महाराष्ट्र दोन्हीकडे नंबर 3 वर आहे. परंतु दिल्ली, नजरचे राज्य जे आहेत, उत्तरेकडील राज्य, डोनेट करत नाहीत, फक्त ते ट्रान्सप्लांट घेतात. शून्य कामगिरी असलेले पण काही राज्य आहेत, जसं की ईशान्य भारत म्हणजे आपलं नॉर्थ ईस्ट इंडिया आहे, जम्मू काश्मीर, झारखंड, लडाख वगैरे आहेत. महाराष्ट्राची विशेष कामगिरी आहे. अवयदान संकल्प नोंदणीत महाराष्ट्र देशात प्रथम आहे. म्हणजेच ज्या लोकांनी संकल्प घेतला की आम्ही, जे म्हणलं तुम्हाला 5 लाख लोकांनी संकल्प घेतलाय की आम्ही आमचा ऑर्गन डोनेट करू, त्याच्यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. आता आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये काय, देशामध्ये काय, जगामध्ये काय, जगामध्ये कोण आघाडीवर आहे? तर आहे अब्सोल्यूट नंबर जर आपण बघितलं, सगळ्यात जास्त जर कोण केलं तर USA मध्ये सगळ्यात जास्त डोनेट होतं. ठीक आहे. ट्रान्सप्लांट होतं किंवा डोनेट होतं जवळपास 48,000, म्हणजे 49K पकडा. आणि हे 6,500 आहे ना, हे डिसीज डोनर आहेत. चायनाचे नंबर 2 म्हणजे टोटल आहे ना, टोटल 40Kच्या आसपास आहे. आणि भारतामध्ये 20K, 20,000 हे असं ट्रान्सप्लांटेशनमध्ये. ठीक आहे. आता डिसीज डोनर पर मिलियन म्हणजे 1 मिलियन म्हणजे 10 लाख. जेव्हा 10 लाख मृत्यू होतात तेव्हा किती लोकांचं डोनेट होतं? 10 लाख मृत्यूपैकी 1 पेक्षा कमी, हे बघा, 1 पेक्षा कमी व्यक्तीचं मेल्यानंतर ऑर्गन डोनेट केलं जातं. हीच संख्या जर स्पेनमध्ये बघितल्यात ना, ती आहे 54. म्हणजे 1 लाखामागे 54 लोक ऑर्गन डोनेट करतात. USA मध्ये जर बघितलं तर 50 आहे. त्यानंतर पोर्तुगलमध्ये बघितलं तर 37 आहे. ब्राझीलमध्ये हा आकडा आहे 18च्या आसपास, म्हणजे 19च्या आसपास आहे. भारतामध्ये 1 पेक्षा कमी आहे. आपण खूप कमी याच्यामध्ये. म्हणजे माणूस मेल्यानंतर आपल्या जे विधी आहेत ना, कदाचित ते आणि आपल्या ज्या विधी असतील किंवा परंपरा असतील, त्या सगळ्या गोष्टी याला कदाचित कारणीभूत असाव्यात. कोणत्या ऑर्गनचे जास्त दान केले जातात आणि कोणत्या कमी? सगळ्यात महत्त्वाचं बघा, भारतातील जे ट्रान्सप्लांट आहे ना, सगळ्यात जास्त केली जाते किडनी आणि नंबर 2 लिव्हर आहे. सगळ्यात जास्त केलं जातं किडनी आणि नंबर 2 लिव्हर, नंतर हार्ट आणि लंग. आणि तुम्हाला तुम्हाला माहिती आहे का, किडनी आणि लिव्हर ह्या जे 2 गोष्टी आहेत ना, हे जिवंत असतानाही करू शकतो माणूस, जिवंतपणे करू शकतात. आणि हे फक्त मृत असताना, ओनली मृत व्यक्ती. म्हणजे जिवंत प्लस मृत दोन्ही करू शकता. म्हणजे जिवंत असतानाही तुम्ही किडनी डोनेट करू शकता आणि मेल्यानंतर सुद्धा करू शकता. म्हणजे किडनी नंबर 1 वर आहे आणि लिव्हर नंबर 2 आहे, नंतर हार्ट आणि लंग आहे. ते फक्त खूप कमी आहे. हे बघा, हे लक्षात घेतलं तुम्हाला. मागणी विरुद्ध पुरवठा आहे बघा. किडनीची गरज जवळपास 2.5 लाख आहे, प्रत्यक्षात फक्त 14,000 आहेत. लिव्हरची गरज 80,000 आहे, पण प्रत्यक्षात फक्त 5,000 आहेत. हार्ट आणि कोर्नियाची पण तेच हाल आहे. इनफॅक्ट आहे ना, कोर्निया तर नाहीच आहे, खूप कमी आहे. कारण कोर्निया आणि हे जे हार्ट आहे का, ते मृत व्यक्तीचंच आहे आणि मृत व्यक्तीचंच काढता येतं आपल्याला. आणि मृत व्यक्तीचं आपण बघितलंय पर किती आहे? 0.8 आहे फक्त. 0.8 पर 10 लाख मृत. 10 लाख लोक मरतात तेव्हा 0.8 म्हणजे 1 पेक्षा कमी व्यक्तीचं अवयव दान केलं जातं.
ठीक आहे. आता हे आकडे एवढे मोठे का झाले मी तुम्हाला सांगितले की हे लिव्हर आणि किडनी जिवंत आणि मृत दोन्ही आहे आणि हे फक्त ओनली मृत आहे म्हणून तो आकडा कमी आहे. हे कळालं. कोण दान करू शकता, आता तुम्ही एलिजिबल आहात का आणि काय काय दान करू शकतात, कोण आणि काय, सगळ्यात महत्त्वाचं आहे पात्रता काय. जिवंत जाते असाल आणि मृत जातीसाठी दोन्हीसाठी अटी वेगळे आहेत. तुम्ही जिवंत जर असाल तर वय 18 वर्ष मी तुम्हाला सांगितलंय. नियर रिलेटिव्ह 1994चे गाईडलाईन्स लक्षात आहेत का, सगळ्यात पहिल्यांदा मी सांगितलं होतं 1994 नुसार नियर रिलेटिव्ह म्हणजे आपले आई वडील भाऊ बहीण मुलगा मुलगी पती पत्नी आजी आजोबा नातू नात इत्यादी. तर हे नियर रिलेटिव्ह झाले. ठीक आहे, म्हणजे यांना तुम्ही दान करू शकता. इतर व्यक्तीसाठी जे आहेत ना ऑथरायझेशन कमिटीची पुनर्मान्यता अनिवार्य आहे. जर तुम्हाला एखाद्या मित्राला करायचं असेल, जवळचा मित्र असेल किंवा मग आणखी कोणी असेल, ठीक आहे, गरजेचं असेल तर तुम्हाला ऑथरायझेशन कमिटी आहे आणि त्याची मान्यता आवश्यक आहे. कोणताही आर्थिक मोबदला नाही, फक्त प्रेम व जिव्हाळ्यापोटी दान करायचं आहे. कुठलाही पैसा नाही, नो मनी. पैसा मिळेल का याच्यात, नाही, पैसा मिळणार नाही. आता मृतदात्यासाठी त्यासाठी वयाची कोणतीही मर्यादा नाही. नवजात बालकापासून ते 80+ वर्ष वयापर्यंत शक्य आहे. रुग्णालयात जे ब्रेन स्टेम डेथ असतात ना ते घोषित केले जातात. 4 डॉक्टरचे एक मंडळ बसतं, ते प्रमाणपत्र करतात, प्रमाणपत्र देतात की हा ब्रेन स्टेम डेथ झालेला आहे आणि व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये परमनंटली गेला आहे आणि तो रिकवर आता होणार नाही. तेव्हा जवळच्या नातेवाईकाची लेखी संमती घेऊन ऑर्गन डोनेशनची प्रक्रिया सुरू केली जाते. काय काय दान करू शकता हे बघा. मृत्यूनंतर जर मृत्यू झाला ना, मृत्यूनंतर काय करू शकतो आपण, किडन्या, 2 किडन्या असतात, दोन्हीच्या दोन्ही देऊ शकतो. जिवंतपणी फक्त एकच किडनी. लिव्हर देऊ शकतो, यस, पूर्ण लिव्हर देऊ शकतो, कारण आता तो तर मेला आहे ना. जो जिवंत आहे तो पार्ट ऑफ द लिव्हर देऊ शकतो. त्याच्यानंतर हार्ट हे फक्त मेल्यावर, स्मॉल इंटेस्टाईन, पँक्रियाज, लंग दोन्हीच्या दोन्ही लंग्स देऊ शकतो, पण जिवंत असताना लंग देऊ शकत नाही. 6 ते 24 तासात म्हणजे एक दिवस 24 तासाच्या आत कोर्निया, स्किन, टेंडन, ब्लड व्हेसल, हार्ट वॉल, हे बघा, हे जो कोर्निया आहे ना, कोर्निया खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, हे डोळ्याच्या इथं असतो बाजूला, तर तो कॉर्निया आहे ना त्याची खूप जास्त डिमांड आहे. तो मेल्यावरचे बघा. जिवंतपणी काय दान केलं जातं, एक किडनी, लिव्हरचा काही भाग आणि बोन मॅरो, हे 3 गोष्टी. हे आपण मागे बोललोय. नोंदणी कशी करायची, हे जे नोटो मी जे तुम्हाला सांगितलं ना, NOTTO, नोटोच्या संकेतस्थळावर करा किंवा नोटोचा एक मोबाईल ॲप आहे, आधार व्हेरीफाईड जे संकल्प आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे आपण आधार व्हेरिफिकेशन करायचं आहे आणि मग म्हणायचं की मी ऑर्गन डोनेट करणार आहे. अवयव दानाचे परिणाम चांगले काय आहेत बघा. 8 जणांचा कमीत कमी एक डिसीज डोनर, मृत पावलेला जर एखादा व्यक्ती असेल त्याचं जर अवयव काढून जर आपण लोकांना दिलं ना, मेल्यावर सुद्धा तुम्ही कामाला येऊ शकता. कमीत कमी 8 जणांचे तुम्ही प्राण वाचू शकता आणि जवळपास 50हून अधिक लोकांचे जीवनमान सुधारू शकता. म्हणजे तुम्ही म्हणता ना मी आयुष्यात माझ्या शरीराचं काय करू, तुम्ही मेल्यावर सुद्धा जर प्लेज केलात की माझ्या शरीर कुठं ना कुठं कामाला लागो, मेल्यानंतर सुद्धा कामाला लागेल. आणि मृत शरीर असंही आपल्या काही कामाचं नसतंय, शेवटी त्याला मातीतच जायचंय. त्यापेक्षा कितीतर पटीनं चांगलं आहे की कुठलाही न्यूनगंड न बाळगता हे आपण अवयवदान केलं पाहिजे. आर्थिक लाभ मिळतो का बघा, आपल्याला मिळत नाही जो दान करतो, परंतु जो यामधून सफर होत आहे, समजा डायलिसिस असेल, ज्याला किडनी नाही आहे, ज्याला लंग्स नाही आहेत, किती त्याचा दवाखान्याचा खर्च आहे, ते कसे जगत असतील. जर तुम्ही असंही तुमच्या काही कामाचं नाही तर त्याच्या कामाचं असेल, त्याचा आर्थिक भार किती कमी होईल त्याचा विचार करा. वैद्यकीय क्षमतेमध्ये सुद्धा वाढ होईल. आपला जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ट्रान्सप्लांटेशन इन्फ्रास्ट्रक्चर, ICU, हे सगळ्याच्या सगळं सुधारेल. दुसरी बाजू एक अशी आहे की लिव्हिंग डोनरवर अतिरिक्त अवलंबित्व आहे. आपण जसं बघितलं भारतामध्ये काय लिव्हिंग डोनर जे जिवंत डोनर 85% आहेत, मृत फक्त 15% आहेत. हा आकडा आपल्याला बदलायचा आहे. जगामध्ये उलट आहे, मृत झाल्यानंतर जास्त आहे. आपण असं का करतो, मेल्यानंतरचं जे शरीर आहे, आपण कदाचित आपली जी परंपरा आहे, आपली जी संस्कृती आहे, कदाचित तिथे बऱ्याचशा जागी असं लिहून ठेवले की मृतानंतर मृत शरीराचा आत्मा वगैरे असतो, असं काहीतरी न्यूनगंड असतील कदाचित, किंवा ते कदाचित खरंही असते. ठीक आहे. आता निरोगी व्यक्तीवर शस्त्रक्रियेचा दीर्घकालीन आरोग्याचा धोका होतो लिव्हिंग डोनर असेल तर. बेकायदेशीर अवयव वापर, हे बघा तुडवटा आहे, आपण बघितलंय, किडनीचा तुडवटा बघितलाय, कॉर्नियाचा तुडवटा बघितलाय, सगळ्याचा बघितलंय. त्याच्यामुळे आहे ना हे जे रॅकेट आहे ना, किडनीचा रॅकेट, आपण बऱ्याचशा मूवीमध्ये पण बघतो. ठीक आहे, रन मूवी मला वाटते, त्याची किडनी काढून घेतली जाते, तसं किडनीचा रॅकेट सुद्धा आहे. असमान प्रवेश, उपचार महाग व मोठ्या शहरापुरते मर्यादित आहेत. सुमारे 10% ट्रान्सप्लांट परदेशी नागरिकांना आहेत आणि 90%च भारतामध्ये आहेत. ठीक आहे, म्हणजेच ज्याच्याकडे पैसा आहे त्यांचं काम आहे. अवयवदान ही चांगली कल्पना आहे का, यस आहे, कारण मृत्यूनंतर वाया जाणारे अवयव अनेकांना जीवनदान देतात. मी तुम्हाला म्हणलं असंही मातीत जायचंय तर मरण्याच्या पश्चात कुणाच्या तर कामाला या. जर तुम्ही जिवंतपणी जर कामाला आला तर चांगली गोष्ट आहे, पण जिवंतपणी जर काही कामाला नाही आला तर मरल्या शेवटी तर या. 0 खर्चात आहे, कमाल सामाजिक लाभ आहे. कोणताही प्रमुख धर्म अवयवदानास प्रतिबंध करत नाही. कुठलाही धर्मग्रंथ काढा. डिसीज डोनेशन हे लिव्हिंग डोनेशनपेक्षा नैतिकदृष्ट्या अधिक सुरक्षित आहे, कारण निरोगी व्यक्तीला धोका नाही ना. म्हणजे जिवंत असताना जर मी किडनी ट्रान्सप्लांट करायला दिलं, मी किडनी दिली किंवा लिव्हर दिलं, कदाचित मला प्रॉब्लेम होऊ शकतो, परंतु मेल्यानंतर तसं काहीच नाही ना. कायदेशीर पुरवठा वाढला की काळा बाजार, तस्करी आपोआप कमी होतं. रुग्ण पुन्हा कामावर परततो. आरोग्य यंत्रणेला दीर्घकालीन भार कमी होतो. जो रुग्ण आहे त्याला नवीन आयुष्य मिळतं. किती फायदे, सामाजिक फायदे किती. चिंता एक आहे, हे जे गरीब आणि गरजू व्यक्तीचं शोषण होऊ शकतं. किडनी रॅकेट आहे ना, आणि दलालाचं जाळ खूप जास्त आहे, त्यामुळे इथून आपल्याला वाचणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर कमर्शियलायझेशन, व्यावसायिक व ट्रान्सप्लांट टुरिझममुळे भारतीय रुग्णाची प्रतीक्षा वाढते. हे ट्रान्सप्लांट टुरिझम काय, ट्रान्सप्लांट टुरिझम म्हणजे एखादा USA मधला आहे किंवा आपण म्हणून एखादा ऑस्ट्रेलियामधला आहे किंवा युरोपियन युनियनमधला एखादा आहे, ज्याला किडनी लागणार आहे, तो किडनी ट्रान्सप्लांटसाठी भारतात येतो आणि भरपूर पैसे मोजतो.
पैसे भरपूर देतो तो, आणि पैसे भरपूर दिलं की मग आपण लगेच आपल्याला वेटिंगला ठेवतो आणि मग ते बाहेरचे आहेत म्हणून किंवा पैसे जास्त आहेत म्हणून त्यांना ट्रान्सप्लांट देतो. त्याच्यामुळे जो भारतीय रुग्णाची प्रतीक्षा आहे ती वाढते. तिसरी गोष्ट म्हणजे हे ब्रेन स्टेम डेथ आहे ना, मी तुम्हाला जसं म्हणलं, ब्रेन काम करणं बंद पडलं, डोकं काम करणं बंद पडलं तर त्याला डेथ सर्टिफाय केलं जातं. ते कुटुंबामध्ये अविश्वास आणि गैरसमज हे केलं जातं, गैरसमज पसरतात. प्रादेशिक असमतोल आहे, तुम्ही बघितलात, सदर्न स्टेट्स, नदर्न स्टेट्स, नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स, कुठे जास्त कुठे कमी आहे. कठोर नियम, पारदर्शक अलोकेशन व मजबूत डिसीज डोनेशन व्यवस्था असल्यास अवयवदान निःसंशय हितकारक आहे. ठीक आहे. खरा प्रश्न आहे की दान करावे की नाही हा नसून लिव्हिंग डोनर जे म्हणतो आपण, जिवंतपणे जे दान करत आहेत त्याच्यावरचं अवलंबित्व आपल्याला कमी करणं आहे. ठीक आहे. आता पुढची वाटचाल काय, वे फॉरवर्ड काय असेल याच्यामध्ये बघा. सगळ्यात महत्त्वाचं आपण जे बघितलं होतं, स्पेन जे आहेत ना, जवळपास किती 50 ते 60 59 पर मिलियन होतं. 1 लाख मरताच्या मागे 59 लोक डोनेट करायचे. तर तो मॉडेल आपल्याला अवलंबायचा आहे स्पेनचा. ठीक आहे. स्पेनचा मॉडेल स्पेशली काय माहिती आहे का, बघा, मोठे जे रुग्णालय आहेत ना, प्रशिक्षित ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर आहेत. डिसीज डोनेशन दर 0.8 वरून 10 ते 15 कडे करण्याचे लक्ष आहे. म्हणजे जे मोठे हॉस्पिटल आहेत ज्याच्यामध्ये ICU असतात, इंटेन्सिव्ह केअर युनिट असतील किंवा मग अन्य काही असतील, जिथं टर्मिनल डिसीजचे पेशंट असतील, काही दिवसात ते मरणारच आहेत अशी, तर तिथे आहे ना, तिथे हे असतात, एक्सपर्ट असतात, ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर. म्हणजे जे मरणार आहेत किंवा मेलेले आहेत त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांना समजून सांगतात की तुम्ही जर आता याचं जर हे केलं, अवयवदान केलं तर असा फायदा आहे, सामाजिक फायदा आहे. ते व्यवस्थित त्यांचं काउन्सिलिंग करतात आणि मग ते रेडी होतात. भारतामध्ये असं काही नाही. भारतामध्ये काय, हॉस्पिटलमध्ये जर एखाद्याचं डेथ झाली की सगळ्यात पहिलं काय करतात हॉस्पिटलवाले, अगोदर पैसे भरा जेवढे झाले तेवढे, आणि पैसे भरल्यानंतर तुम्ही डेड बॉडी लवकरात लवकर घेऊन जा. ही जी मानसिकता आहे ना, या मानसिकतेवर घाव करणं गरजेचं आहे. या लोकांची ही मानसिकता आहे. हे झालं स्पॅनिशचा मॉडेल. दुसरा आहे ब्रेन स्टेम डेथ, प्रमाणीकरण अनिवार्य, कंपल्सरी करायचं. मी तुम्हाला सांगितलंय, म्हणजे ICU मध्ये कालबद्ध व अनिवार्य प्रमाणीकरण करायचं. दरवर्षी 1.7 लाख रस्ते अपघाती मृत्यूचा नियोजित उपयोग होऊ शकतो. म्हणजे जवळपास 1.7 लाख जे रस्त्यावर मरतात ना, रस्त्यावर ऍक्सिडेंट झाला आणि गोल्डन आवरमध्ये कदाचित त्यांना गोल्डन आवरमध्ये जरी शिफ्ट झालं चांगली गोष्ट आहे, जरी नाही मिळाली मदत तर मात्र मग ते हॉस्पिटलमध्ये जाऊन मरतात. मासे जवळपास 1.5 ते 2 लाख आहेत. त्यांचा किती उपयोग होऊ शकतो. प्रादेशिक असमतोल दूर करणे, जे स्ट्रेंथन आहे, स्टेट वाईज जे फ्रेमवर्क आहे त्याला स्ट्रेंथन करायचं. आणि सामाजिक प्रादेशिक असमतोल आहे, म्हणजे सध्या सदर्न स्टेट्सचे जास्त डोनर आहेत, नदनला जास्तपैकी आले पाहिजे. पारदर्शकता आणि तंत्रज्ञान यूज केला पाहिजे आपण. जी टेक्नॉलॉजी आहे, वेटिंग लिस्टमध्ये असेल, रिअल टाइम अलोकेशन, ठीक आहे, ग्रीन कॉरिडॉर, जलद वाहतूक. ग्रीन कॉरिडॉरमध्ये जलद वाहतूक म्हणजे आपण बघितलं ना की एखादा माणूस मृत्यू पावला, त्याचा हार्ट काढलं तर त्याला 24 तासाच्या आत ट्रान्सप्लांट करावं लागतं. त्याच्यामुळं जर समजा एखादा पेशंट आहे चेन्नईमध्ये मेला आणि तो दिल्लीमध्ये, कोण ज्याला गरजेचा आहे तो हार्टवाला, मग चेन्नईतनं हार्ट काढायचं आणि त्याला तिथं दिल्लीमध्ये जाऊन ट्रान्सप्लांट करावं लागतं. मग त्याला म्हणतात ग्रीन कॉरिडॉर. कुठल्याच प्रकारचा रेड सिग्नल लावायचा नाही. मेडिकल अँब्युलन्स असेल, एअर अँब्युलन्स असेल, सगळंच्या सगळं. आणि असं कित्येक उदाहरणं आपल्या न्यूजपेपरमध्ये पण बघतो. भारतामध्ये तर खूप जास्त चांगली उदाहरणं देते. जनजागृती करणे, गैरसमज दूर करणे सगळ्यात महत्त्वाचं आहे. की एखादा माणूस मेला म्हणजे तिथे आत्मा असतो, त्याचा अवयवदान करायचं नसतं. अशा बऱ्याचशा संकल्पना, बरेचसे गैरसमज आपल्या समाजामध्ये रुजलेले आहेत. त्याच्यावर घाव घालायचे आपल्याला आणि तिथनं जनजागृती करून शाळा, महाविद्यालय, धार्मिक नेते सगळ्यात महत्त्वाचं. कारण कुठलाही धर्मग्रंथ याला विरोध करत नाही. त्यामुळे धार्मिक नेत्यांना हे सांगणं गरजेचं आहे आणि ते मग खाली कन्वे करतील. कठोर अंमलबजावणी केली पाहिजे. जे लोक याच्या विरोधामध्ये काम करतात किंवा मग तस्करीच्या वगैरे गोष्टीमध्ये सामील होतात त्यांच्यासाठी कठोर अंमलबजावणी केलं जातं. एक निर्णय, तुमचा कुठला निर्णय, अवयवदानाचा 8 आयुष्य तुम्ही वाचवू शकता आणि 50 पेक्षा जास्त लोकांचा जीवनमान सुधारू शकता. अवयवदान हा मृत्यूनंतरही जिवंत राहण्याचा सर्वात अर्थपूर्ण मार्ग आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे, अवयवदान हा मृत्यूनंतरही जिवंत राहण्याचा सर्वात अर्थपूर्ण मार्ग आहे. त्यामुळे अवयवदान नक्की करा आणि त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन नक्की करा. धन्यवाद.